सो विशाल, से हॅलो. हाय हॅलो. आपल्या गावाकडच्या लोकांना काय सांगशील? आपल्या गावाकडच्या लोकांचे हे बघ, आज जे काही फिरतोय ना हे तुझ्यामुळे फिरतोय मी मित्रा. धन्यवाद मित्रा. कारण की इथे यायला पण एवढी आयडेंटिफाय लागते की असं कोणी पण येऊ शकत नाही. धन्यवाद मित्रा. माझं सुद्धा नशीब आहे की माझ्या गावकऱ्यातल्या सगळ्या लोकांना हे मला दाखवण्याची संधी भेटते. अजून तू खूप पुढे जायचंय तुला. आता तर आपलं गाव सुधरवायचं. नक्की नक्की. गावातला एक ना एक व्यक्ती, आता लास्ट टाइम जे आपल्या इथं झालं त्याच्यामुळे आपल्या गावातला हर एक व्यक्ती तुझ्या पाठीशी आहे आणि मी इथं खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू मित्रा. थँक्यू. पुढे जायचं. तुझं जेवढं एज्युकेशन घेतलं तुला त्याचं फळ भेटणं आता इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच. कष्ट करते आणि नक्कीच तुला फळ भेटेल. यस. आपल्या परिसरातली लोक आली पाहिजे की नाही यार, इथं आहे कॉलेजमध्ये आहे की नाही. आपण खेड्यापाड्यातून आलो आहे, आपण मेहनती माणसं आहोत. फक्त आपल्याला माहिती नाही या सगळ्या गोष्टींची, अवेअरनेस नाही थोडासा. आता तू एक असं मुलगा आहेस की गावात येऊन एवढं सगळं करतोय तर कितीतरी लोक तुझ्या पाठीशी उभे आहेत आणि तुझी पण एक इच्छा आहे की गावातले 15 लोक तू या कॉलेजमध्ये आणणार आहेस. तर तू हाच विचार करतोयस ना की मी एकटा असून गावासाठी एवढं भलं बघतोय, एवढं सगळं करतोय. तर जेव्हा ते 15 लोक जेव्हा आपल्या इथे येऊन शिकतील हे होतील तेव्हा आपलं गाव आणि जिल्हा किती पुढे जाईल. हो ना. तुझ्या विचाराला ना एकदम सुरू ठेवा. थँक्यू मित्रा. थँक्यू. इट मीन्स अ लॉट टू मी. थँक्यू. केलं पाहिजे रे. आपण जे एखादा माणूस चांगलं उच्च शिक्षण घेतो म्हणजे काय माहिती का, हेच आहे की त्याचं वापरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये किती त्याचा फायदा होतो किंवा त्या गोष्टीचा इतर लोकांना किती फायदा होतो हे फार महत्त्वाचं आहे. गोष्ट तू कुठे पण काही पण करू शकतो. हो ना. आता हे बघ, हा उदाहरणार्थ हा स्विमिंग पूल आहे माहिती का. IIT बॉम्बेचा स्विमिंग पूल आहे आणि हा स्विमिंग पूल ऑलिम्पिक साईजचा आहे. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जो स्विमिंग पूल आहे त्याच साईजचा हा स्विमिंग पूल आहे. आणि ही सुविधा इथं 1 रुपया न देता फ्रीमध्ये या कॉलेजमध्ये एकदा तुम्ही ॲडमिशन घेतलात की तुम्हाला ऑलिम्पिक साईजच्या स्विमिंग पूलचा लाभ घेता येतो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. एखाद्या मुलाला जो विहिरीमध्ये पोहला आहे किंवा तळ्यामध्ये पोहला आहे तर त्याला जर वाटत असेल की आपण स्विमर बनावं तर इथं ती संधी भेटू शकते. तू आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या गावाचं पण नाव खूप उंचीवर घेऊन चाललाय. थँक्यू. खूप प्राऊड फील होते आज. थँक्यू. केलं पाहिजे एवढं मोठं सगळं आणि इथे येणं म्हणजे खूप सोपं नाहीये. खूप कठीण आहे. खूप कठीण म्हणजे खूप कठीण. मी एवढा एज्युकेटेड नाही पण ती गोष्ट मी समजू शकतो. हो ना. तू कसं केलं असेल आणि काय केलं असेल. नाही रे, अथक परिश्रम लागतात. एक क्लॅरिटी पाहिजे तुम्ही जर गोल ठेवलात ना त्या दिशेने वाटचाल करण्याची पण तेवढी तयारी पाहिजे. तुझ्यामध्ये आधीपासून जिद्द होती की मला जायचं, एवढ्यात पुढे जायचंय आणि तुझं अजून पण त्या गोष्टीवरती ठाम नाही आहेस. तुला अजून पण पुढे जायचंय. हो ना. मुळात म्हणजे ते खूप तुझ्या विचाराला ना खूप महत्त्व आहे. किती सुंदर परिसर आहे यार. मला लई वाटतं माहिती का, आपल्या गावाकडचे विद्यार्थ्यांनी इथं येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अतिशय सुंदर दुनिया आहे. माझ्या नशिबाने मला भेटलं तर मला वाटतं की खूप आपल्या इकडे तुला अजून छान सुंदर जागा दाखवतो. तुझ्यासारखं मार्गदर्शन असेल तर नक्कीच लोक येतील. आता हे काय माहिती का, फिजिकल एज्युकेशन सेंटर. इथे स्टुडंट ॲक्टिव्हिटी सेंटर असं 2 नाव आहे त्याला. तर याच्यामध्ये सगळे स्पोर्ट्स वगैरे होतात. म्हणजे तुम्हाला काही स्पोर्ट्स म्हणजे हे ॲक्टिव्हिटीज आहेत. याच्यामध्ये डान्स असेल, म्युझिक असेल, योगा असेल, पेंटिंग असेल किंवा इतर काही तुम्हाला जे गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करता येतात. इथे थांब 1 मिनटं. किती सुंदर तुझं हे याच्यामध्येच आपल्याला फोटो पण घेता येईल.